आपल्या ह्या सिरीजमधला सूर्यमालेचा प्रवास संपत आला आहे आणि सुरू झालं आहे इंटरस्टेलर स्पेस एक्सप्लोरेशन. पण हे युनिवर्स एवढं मोठं आहे की तिथे हे किलोमीटर आणि माईल्स ह्याची काडीची किंमत नाही. कारण बघा ना, पृथ्वीला सगळ्यात जवळचा तारा कोणता? आपला सूर्य. सूर्य किती लांब आहे? 15 कोटी किलोमीटर. 15वर 7 शून्य. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्यात आपण वन रील ॲट अ टाईम पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय आणि ह्याच स्पेसमध्ये वापरले जाणारे अंतर मोजण्याचे युनिट्स आज आपण बघणार आहेत. जसं सुरुवातीला सांगितलं, सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर लांब आहे. हेच अंतर एक युनिट म्हणून सुद्धा वापरलं जातं आहे. त्याला म्हणतात ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. सूर्य आपल्यापासून 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट लांब आहे. तसंच नेपच्यून 30 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अंतरावर आहे. पण युनिवर्सच्या साईजसमोर ही युनिटसुद्धा लहान पडतं. आपण हे युनिट फक्त सोलार सिस्टीममध्येच वापरतो. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंद. युनिवर्समध्ये हाच प्रकाश ह्याच स्पीडनं जेव्हा एक वर्षभर प्रवास करत आहे, त्या वर्षभराच्या प्रवासात जेवढं अंतर पार करत आहे त्याला म्हणतात एक लाईट इयर. जे अंतर जर किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर बनतं आहे 9.14 ट्रिलियन किलोमीटर्स. ह्या अंतराचं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्याला सूर्य सोडून सगळ्यात जवळचा तारा आहे अल्फा सेंटॉरी. हे तारा आपल्यापासून 4.2 लाईट इयर्स लांब आहे. 4.2 प्रकाशवर्ष म्हणजे 3 लाख किलोमीटर एका सेकंदाच्या स्पीडनं चालणाऱ्या लाईटला त्या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत येण्यासाठी 4.2 वर्ष लागतात. लाईट इयर एवढं मोठं युनिट असताना सुद्धा बिगेस्ट युनिट नाही. ह्याच्यापेक्षा एक मोठं युनिट आपण वापरतो, ते म्हणजे पारसेक. परसेक युनिट समजून सांगायला आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ लागेल.